तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 12. प्रीती बोलली, काय रे, काय झालं, असं का बघतोस आहे, जसं की कधी मला बघितलंच नाही. अजित बोलला, नाही नाही, काही नाही, चल. ते दोघेही गाडीजवळ येतात. रुद्र आणि आराध्या तिथेच त्यांची वाट पाहत उभे असतात. ते सगळे घरी यायला निघतात. यावेळेस रुद्र आणि आराध्या मागे बसतात, तर अजित आणि प्रीती समोर. कोणी काहीच बोलत नसतं. गाडीत पूर्ण शांतता होती. फक्त गाण्याची आवाज येत होता. अजितची नजर राहून राहून प्रीतीकडेच जात होती. ती खिडकीच्या बाहेर बघत होती. तिचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येत होते. का कोणास ठाऊक तो प्रीतीकडे वळल्या जात आहे असं त्याला वाटू लागलं. इकडे मागे रुद्र आणि आराध्या दोघंही गाणं फील करत होते. डोळ्यांनीच बोलत होते आणि गालातल्या गालात हसत होते. रुद्रने हळूच आराध्याच्या हातावर हात ठेवला आणि तिच्याजवळ सरकला. आराध्याने डोळ्यांनीच त्याला दटावले आणि त्याचा हात सोडू लागली. पण रुद्रनेही हाताची पकड घट्ट केली. मग काय बिचारी आराध्या शेवटी शांत बसली. थोड्या वेळाने ती रुद्रच्या जवळ सरकली. अजित आणि प्रीती दोघांचंही लक्ष नाही असं बघून तिने हळूच रुद्रच्या गालावर किस केलं. तिच्या अशा अचानक वागण्याने रुद्र गोंधळला आणि त्याच्या हातावरच्या पकड सैल झाली. तसा आराध्याने तिचा हात सोडवून घेतला आणि ती जीभ दाखवून रुद्रला चिडवू लागली. प्रीती बोलली, आम्ही पाहिलं बरं का सगळं. प्रीतीचे शब्द कानावर पडताच आराध्याने समोर पाहिलं, तर अजित आणि प्रीती दोघेही त्यांना हसत होते. आता आराध्याने लाजून तिची मान खाली घातली. असंच हसत खेळत ते घरी पोचले. प्रीती आणि आराध्या दोघेही रमाकांतराव आणि शालिनी यांचा निरोप घेऊन निघाल्या. रुद्र बोलला, कशा जाणार आहात तुम्ही दोघी? प्रीती बोलली, ही काय स्कूटी आहे ना, जातो आम्ही. रुद्र बोलला, स्कूटीने कशाला, मी सोडतो ना तुम्हाला. प्रीती बोलली, अरे पण कशाला, जाऊ ना आम्ही. तसा रुद्रचा चेहरा उतरतो. मग प्रीतीच्या लक्षात येते. प्रीती बोलली, अच्छा असं आहे का, बरं बरं, तू जा आराध्याला घेऊन समोर, मी येते स्कूटी घेऊन. रुद्र बोलला, अरे पण कशाला, मी तुम्हाला दोघींनाही सोडतो, स्कूटी राहू दे इथे. प्रीती बोलली, मला कबाब में हड्डी नाही बनायची आणि तसंही मी तुमच्या मागेच तर येत आहे. अजित त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत असतो. आराध्या बोलली, येशील ना तू बरोबर? प्रीती बोलली, हो ग जाडे, निघा तुम्ही पुढे. रुद्र आणि आराध्या गाडीने पुढे निघून जातात. प्रीती पण स्कूटी काढते. अजित बोलला, प्रीती मी सोडतो तुला. प्रीती बोलली, का, मी जाईल. अजित बोलला, साडीत तुला नीट चालता पण येत नाही आहे आणि स्कूटीने जाते म्हणे, सकाळी पायाला लागलं ते कमी आहे का? प्रीती बोलली, अरे हळू जाईल मी. अजित बोलला, तुला नकोय का मी सोबत? तसं असेल तर ठीक आहे, मग तू माझी कार घेऊन जा, स्कूटी राहू दे इथेच. प्रीती बोलली, नाही नको, चल तू सोबत. पण तू परत कसा येशील? अजित बोलला, अगं रुद्रसोबत येईल ना. प्रीती बोलली, ठीक आहे चल, पण मला वन साईड बसावं लागेल. मग अजित बोलला, वन साईड म्हणजे? प्रीती बोलली, अरे म्हणजे दोन्हीकडून पाय टाकून नाही बसता येणार ना, एका साईडने बसावं लागेल. अजित बोलला, का तुला तसं बसता येत नाही का? प्रीती बोलली, नाही येते ना. अजित गाडी चालू करतो. प्रीती त्याच्या मागे बसते. प्रीती बोलली, अजित गाडी हळू घे हां, म्हणजे मला सवय नाही ना असं बसायची. अजित बोलला, डोंट वरी, मी गाडी हळूच चालवतो, फक्त तू तुझा पदर सांभाळून बस. प्रीती पदर सांभाळतं, गाडीला घट्ट पकडून बसते. ते दोघेही निघतात. कोणीच कोणाशी बोलत नसतं. नंतर प्रीतीचीही भीती जाते आणि ती पण रिलॅक्स बसते. थोडं पुढे जाऊन त्यांच्या गाडीसमोर अचानक कुत्रं येतं. अजित जोरात ब्रेक दाबतो. बेसावध बसलेली प्रीती अचानक अजितवर जाऊन आदळते. ती इतकी घाबरते की अजितचा खांदा घट्ट पकडते. तिच्या अशा अचानक स्पर्शाने तोही भावंबतो. अजित बोलला, प्रीती रिलॅक्स, काही नाही झालं. तसं प्रीती त्यांच्या खांद्यावरचा हात काढते. तिचा हात निघताच त्याला त्याच्यापासून काहीतरी दूर निसटून चाललं आहे असं वाटायला लागलं. त्यांनी पुन्हा गाडी चालू केली आणि ते निघाले. आता मात्र अजितच्या मनात असंख्य विचार चालू होते. अजित मनातच बोलते, हे काय होतंय आपल्याला? मी प्रीतीकडे ओढल्या जातोय का? आवडायला लागली का आपल्याला ती? प्रेमात पडलोय की मी तिच्या? पण माझं प्रेम तर प्रियावर आहे. मग प्रीतीबद्दल जे वाटतं तर ते प्रेम आकर्षक काहीही असेल तरी प्रीतीबद्दल असा विचार करणं म्हणजे प्रियाची फसवणूक. मग जे मला प्रीतीबद्दल वाटतं ते प्रियाबद्दल का नाही वाटत? प्रीतीचं जवळ असणं आवडतं मला, ती दूर जाऊन नाही असंच वाटतं. प्रियाबद्दल असं नाही वाटलं मला कधी. प्रिया प्रीतीपेक्षा खूप वेगळी आहे. मला तर आठवतही नाही आम्ही असं गाडीवर कुठे फिरायला गेलो आहोत. तिला तर सतत असं एसीच्या कारमध्ये फिरायला आवडतं. महागडे कपडे, शॉर्ट ड्रेस, साडी तर मी तिला कधीच पाहिलं नाही. सतत श्रीमंतीचा देखावा करणं, स्वतःमध्येच रामायणचं अशी आहे ती. पण तिचं प्रिया तर आवडली होती तुला.
अजित, काय होत आहे तुला? तुला प्रिया व वागणं आवडत नाही आहे, म्हणून प्रीती आवडायला लागली, म्हणून प्रिया आता नकोशी झाली आहे. असाच विचार करत करत ते पोहोचतात. रुद्र आणि आराध्या त्यांची वाट पाहत असतात. रुद्र बोलला, अरे तू कसा काय इकडे? अजित बोलला, ते तिला साडीत स्कूटी चालवता येत नव्हती म्हणून मी आलो सोडवायला. रुद्र बोलला, ठीक आहे, चला मग येतो आम्ही, बाय. आराध्या बोलली, बाय. दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या रेग्युलर शेड्यूल चालू होऊन जातं. 2-3 दिवस असेच निघून जातात. आतापर्यंत पूर्ण कंपनीत रुद्र आणि आराध्याच्या लग्नाची बातमी पसरली होती. सगळीकडे त्यांची चर्चा सुरू होती. इकडे अजित मात्र शांत झाला होता. आराध्या बोलली, अजित, कसलं टेन्शन आहे का? अजित बोलला, नाही ग, काही नाही. आराध्या बोलली, तुझा चेहरा सांगतोय. अजित बोलला, बरं, मला सांगण्यासारखं नसेल तर तुझ्या दादाला तरी सांग. फक्त असा शांत शांत राहू नको. तू असा बिलकुल चांगला नाही वाटत. अजित बोलला, मी ठीक आहे ग वहिनी, तू नको काळजी करू. आराध्या बोलली, रुद्र, आपलं लग्न ठरलं तेव्हापासून तुझं बाकी सगळ्यांकडे दुर्लक्ष होत आहे का? रुद्र बोलला, तुला अजितबद्दल बोलायचं आहे का? आराध्या बोलली, तुला एवढं कळतंय तर बोल ना त्याच्याशी. रुद्र बोलला, आराध्या, तो लहान नाही आहे, त्याचा पर्सनल मॅटर मध्ये नको पडायला. काही वाटलंच तर तो स्वतः येईल बोलायला. आराध्या बोलली, हां ते पण आहे, पण मला वाटतं तू बोल त्याच्याशी. काही गोष्टी असतात ज्या स्वतःहून नाही सांगता येत. रुद्र बोलला, ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. ऑफिसमधून घरी रुद्र आणि अजित सोबतच जातात. रुद्र बोलला, अजित, आज आपण दोघं डिनरला जात आहोत. अजित बोलला, का असं अचानक? रुद्र बोलला, का काही प्रॉब्लेम आहे का? अजित बोलला, नाही, जाऊया. ते दोघेही घरी पोचतात आणि समोरचं दृश्य बघून त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात. त्यांच्या घरी त्यांची मामी शांताबाई आणि तिची मुलगी टिया आलेली होती. त्यांना बघून रुद्र आणि अजित दोघांचाही चेहरा उतरला. रुद्रच्या लग्नाची बातमी आता त्यांच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये पसरली होती. म्हणूनच मामी त्यांना जाब विचारायला आली होती. शालिनीताई त्यांची समजूत घालत होत्या. रुद्रचे मामांना जाऊन 5 वर्ष झाली होती. त्यामुळे शालिनीताई नेहमी त्यांना सांभाळून घेत होत्या. पण त्यांच्या कुचित स्वभावा कोणापासून लपलेला नव्हता. टिया पण तिच्या आईसारखीच होती. रुद्र आणि अजित त्यांच्याजवळ आले तर त्यांची मामी तोंडाला पदर लावून रडत होत्या. रुद्र बोलला, काय झालं मामी? शांताबाई बोलली, अरे तू आलास रुद्र? आणि काय रे, हे काय ऐकत आहे मी? तू लग्न करतोय, माझ्या टियासोबत तू असा कसा वागू शकतो रे? तू दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न कसंच करू शकतो? रुद्र बोलला, मामी, मी आधीच सरळ सरळ सांगितलं होतं की मी टियाशी लग्न करणार नाही. शांताबाई बोलली, अरे पण काय कमी आहे माझ्या टियामध्ये, तू सांग. रुद्र बोलला, मामी, टियामध्ये काहीच कमी नाही आहे, पण माझं आराध्यावर प्रेम आहे, मग लग्न पण तिच्यासोबतच करेल ना. शांताबाई बोलली, अरे बिनबापाची पोर ही तुमच्या घरात पडली असती तर मी निश्चित झाली असती. अजितने तर आधीच त्याच्यासाठी मुलगी शोधून ठेवली आहे. आशा फक्त तुझ्यापासूनच होती. आणि मी पाहिलं रे त्या मुलीचा फोटो. एवढं काय आहे ते रे तिच्यात? तिच्यापेक्षा तर माझी टिया सुंदर आहे. तिच्यात ना रंग ना रूप, शरीरानेच वाढली आहे फक्त. तू काय बघितलं तिच्यात? आता मात्र रुद्रचा पारा चढला. तो त्याच्या मामीवर जोरात ओरडला. रुद्र बोलला, बस मामी, आता जे बोलली ते शेवटचंच. यानंतर पुन्हा जर मी असं काहीही ऐकलं तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नसणार. आणि आराध्याच्याबद्दल तर काहीही बोलायचं नाही, सांगतोय आताच तुला. शालिनी बोलली, रुद्र शांत हो जरा. रुद्र बोलला, आई पण तू ऐकलं ना ती आराध्याबद्दल काय बोलत आहे ते? शालिनी बोलली, हो मी ऐकलं, पण तुझं असं त्यांच्यावर ओरडणं पण चांगलं नाही, मोठ्या आहेत ना त्या. रुद्र बोलला, मला ना सध्या इथे थांबायचंच नाही आहे. मी आणि अजित जेवायला नसणार आहोत घरी, आम्ही डिनरला चाललो बाहेर. शांताबाई बोलली, मग टियाला पण घेऊन जा ना, खूप दिवस झाले पोरगी कुठे बाहेरच गेली नाही. टियाचा तर चेहराच खुलला होता. रुद्रने एक अवळंढा गिळला आणि बोलला. रुद्र बोलला, मामी, तिला मी नंतर घेऊन जाईल, मला आज फक्त अजित सोबतच जायचं आहे. तसा टियाचा चेहरा उतरतो. अजितचं तर कशातच लक्ष नव्हतं, तो त्याच्याच विचारात गुंतलेला होता. शालिनी बोलली, ठीक आहे, निघा तुम्ही. शांताबाई बोलली, बघितलं ताई, त्या मुलीशी अजून लग्नही झालं नाही आणि तिच्यासाठी हा घरातल्या लोकांशी भांडत आहे. शालिनी बोलली, वहिनी, पहिली गोष्ट रुद्रचं आराध्यावर प्रेम आहे, तर त्याने टियाशी लग्न करायचा प्रश्नच नाही. आणि राहिला प्रश्न तू आता जे काही बोलली त्याचा, तर ते मलाही आवडलं नाही. आली तशी 4 दिवस राहा आणि शांततेत राहा. मागच्या वेळेस सारखा कुठलाही तमाशा मला नको. त्यावेळेस रुद्रचे बाबांनी सांगितलं म्हणून शांत होते. यावेळेस मी मध्ये पडणार नाही. आणि टियाचं म्हणशील तर तिच्यासाठी आपण खूप चांगला मुलगा बघू. एवढं बोलून त्या तिथून निघून गेल्या. टिया बोलली,
आई आता काय करायचं? शांताबाई बोलली, तू काळजी नको करू बाळा. इतकं श्रीमंत घर सोडून तुला दुसरं कुठलं चांगलं घर मिळेल. काहीही झालं तरी तुझं रुद्रशीच लग्न होईल. रुद्र जेवण ऑर्डर करतो. रुद्र बोलला, हा बोल आता अजित. अजित बोलला, काय दादा काय बोलू? रुद्र बोलला, हेच की काय प्रॉब्लेम आहे? कसलं एवढं टेन्शन आहे तुला? अजित बोलला, नाही रे असं काही नाही. मला काय टेन्शन असणार? असं का वाटत आहे तुला? रुद्र बोलला, काय प्रॉब्लेम आहे? गप गुमान सांगायचं, नाही तर गोष्टी काढून घ्यायचे दुसरे उपायही येतात मला. आता अजितकडे सांगण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नव्हता. अजित बोलला, दादा ते. रुद्र बोलला, ते काय? सांग ना पटकन. अजित बोलला, माझा ATMचा पिन प्रियाला पण माहिती आहे. तिने 4 दिवसाआधी माझ्या अकाउंटमधून 3 लाख रुपये काढले. रुद्र बोलला, काय? आणि याची तुला कल्पना होती? अजित बोलला, नाही ना, मला मेसेज आला तेव्हा मी तिला विचारलं तर म्हणे होय मीच काढले. रुद्र बोलला, कशासाठी हवे होते तिला एवढे पैसे? आणि तुझ्या नकळत कसे काय पैसे काढले तिने? अजित बोलला, शॉपिंगसाठी म्हणे ती. रुद्र बोलला, शॉपिंगसाठी एवढे? अँड धिस इज सो रॉंग. अजित, मान्य आहे तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण म्हणून असं तुला न विचारता न सांगता परस्पर तुझ्या अकाउंटमधून पैसे काढणं चुकीचं आहे. आणि 3 लाख म्हणशील तर आपल्यासाठी खूप मोठी रक्कम नाही आहे, पण तरीही विश्वास महत्त्वाचा आहे ना? अजित बोलला, तेच तर दादा, आणि मी तिला कुठल्याच गोष्टीसाठी कधीच नाही म्हटलं नाही. हवा तेवढा पैसा दिला, तिला हवी ती वस्तू घेऊन दिली, मग ती कितीही महाग असो. पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. रुद्र बोलला, आणि मला कळलं की तू तुझी सॅलरी जमा होते ते अकाउंट चेंज केलं. अजित बोलला, हो दादा, कारण मी ATMचा पासवर्ड चेंज केला की ती भांडते माझ्याशी. मग म्हटलं त्या अकाउंटमध्ये पैसेच नको टाकायला. रुद्र बोलला, आर यू शुअर अबाउट प्रिया? अजित बोलला, तेच तर कळत नाही आहे दादा. तिचं वागणं, तिचा स्वभाव मला पुन्हा विचार करण्यासाठी भाग पाडत आहे. रुद्र बोलला, व्यवस्थित विचार कर, शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे. अजित बोलला, हो. रुद्र बोलला, बस एवढंच ना, की आणखी काही प्रॉब्लेम आहे? अजित बोलला, नाही नाही दादा, बस एवढंच टेन्शन होतं. असंच बोलत बोलत त्यांचं जेवण पण होतं. अजित बोलला, मी आलोच बिल पे करू. अजित बिल भरायला जातो आणि इकडे रुद्र बोलला, मला एका व्यक्तीची माहिती हवी. अगदी ती व्यक्ती कुठे जाते, कुठे राहते, काय करते, कुणाला भेटते, सगळं. आणि रोज पाळत ठेवा. रोजचा रिपोर्ट लागेल मला. नाव आणि फोटो सेंड करतो मी तुम्हाला. एवढं बोलून तो फोन ठेवून देतो आणि ते दोघेही घरी जायला निघतात. रात्री काही केल्या अजितला झोप येत नव्हती. खूप प्रश्न पडले होते त्याला. अजित मनातच बोलते, दादाला संशय आला असेल का? मला नव्हतं काही लपवायचं त्याच्यापासून, पण त्रास ही नाही द्यायचा. आता कुठे त्याचं लग्न ठरलं, उगाच आता माझं टेन्शन नको. त्यात त्या टियाला घेऊन मामी आली आहे, तिची एक वेगळीच कटकट. नको, मी नाही सांगत दादाला काही. शालिनी बोलली, रुद्र, कसली एवढी घाई चालू आहे? रुद्र बोलला, अगं आई, वेळेवर एक मीटिंग ठरली म्हणून जायचं आहे लगेच. शालिनी बोलली, अरे पण काही खाऊन तरी जा. रुद्र बोलला, आई, मी आता ऑफिसमध्ये जाईल. बरं आई, आराध्या येणार आहे. आम्ही इथून सोबतच जाणार होतो, पण आता मला लगेच जावं लागत आहे आणि तिचा फोन पण लागत नाही आहे. ती आल्यावर तिला ऑफिसला पाठवून दे. शालिनी बोलली, ठीक आहे, तू हळू जा पण हां. रुद्र बोलला, येस मॉम बॉय. इकडे शालिनी ताई पूजेत बसतात आणि तेव्हाच आराध्या येते. समोरचं शांताबाई बसलेल्या असतात. आराध्याने आधी कधी त्यांना पाहिलेलं नव्हतं, पण रुद्रने तिला सांगितलं होतं की त्याची मामी आली आहे. आराध्या त्यांच्याकडे बघून हसली, पण शांताबाईंनी तिच्याकडे बघून तोंड वाकडं केलं. आराध्याला मनातील अडी काढून मागचं सगळं विसरून नवीन सुरुवात करायची होती, पण शांताबाईंकडे बघून ते शक्य नाही हे तिला समजून गेलं. रुद्र तिला कुठेच दिसत नव्हता. नंतर तिला पूजेचा आवाज ऐकू लागला. शालिनी ताईंची पूजा संपायची वाट बघत ती तिथे सोप्यावर बसून राहिली. शांताबाई तर तिला विचित्र नजरेनं बघत होत्या. तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. शेवटी ती तिच्या मोबाईलसोबत खेळत बसली. थोड्या वेळाने तिथे टिया आली. आराध्याने लगेच ओळखलं की हीच ती मुलगी आहे. थोडा वेळ तिथे शांतता होती, पण मग शांताबाईचं बोलल्या. शांताबाई बोलली, तू तीच पोरगी ना जिच्याशी रुद्रचं लग्न ठरलं? आराध्या बोलली, हो. टिया बोलली, आई, हिच्याशी लग्न कसं काय करतोय रुद्र? आराध्या बोलली, अगं बिझनेसमॅन आहे तो. असाच थोडी एवढा बिझनेस नेला त्याने समोर. इथं पण त्यांनी फायदाच पाहिला त्याचा. टिया बोलली,
म्हणजे? शांताबाई बोलली. अगं हिचा मामा पॉलिटिक्समध्ये आहे. त्याची ओळख रुतबा या सगळ्यांचा फायदाच होईल ना रुद्रला. एवढा वेळ शांत बसलेली आराध्या आता मात्र बोलली. आराध्या बोलली, काही पण काय बोलता तुम्ही? फायदा वगैरे कुठे आला यात? आमचं प्रेम आहे एकमेकांवर म्हणून आम्ही लग्न करत आहोत. शांताबाई बोलली, राहू दे हो. आम्हाला काय कळत नाही का? हे केस असेच थोडी पांढरे झाले. रुद्रचं जाऊ दे, तू पण काही वेगळं नाही करत आहे. अगं जनाची नाही तर मनाची तर ठेव. तू पण तर पैसाच बघत आहेत ना. नाही तर एवढा पैसा कमावून तुझ्या बापाला 7 जन्मात शक्य नाही आहे. आता मात्र आराध्याचा पारा चढला. आराध्या बोलली, बस झालं. काय तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुमचा मान ठेवती आणि रुद्रच्या मामी आहात म्हणून एवढा वेळ मी शांत बसली होती. पण माझ्या बापाला कोणी बोलेलं मला बिलकुल आवडणार नाही. टिया बोलली, हो का? जा ना मग तुझ्या रुद्रलाच विचार त्याचं त्या लक्ष्मीसोबत काय चालू आहे म्हणून. आराध्या बोलली, तू तर राहू देच. तुला नाही त्याने नकार दिला म्हणून त्याच्याबद्दल काहीही बोलू नको. शांताबाई बोलली, काहीही नाही बोलत आहे. जे आहे तेच बोलत आहे. तूच विचार कर ना, लक्ष्मीसारखी सुंदर मुलगी असताना तुझ्याशी का लग्न करेल तो? शोभते तरी का तू रुद्रला? तू ना रंगाला ना रूपाला आणि अंगाने तर एवढी फुगली आहे. तूच सांग कुठला मुलगा फायदा शिवाय तुझ्याशी लग्न करेल? त्याच्या बोलण्याने आराध्या दुखावली गेली. तिच्या डोळ्यातून टपटप आसू यायला लागले. तिने तिची बॅग उचलली आणि तिथून निघाली. ती गेल्यावर शांताबाई आणि टिया एकमेकांकडे बघून खुनशी हसल्या. थोड्या वेळाने शालिनीताई बाहेर आल्या. शालिनी बोलली, आराध्या आली होती ना? तिचा आवाज आला होता मला. शांताबाई बोलली, आली होती ना, विचारत होती रुद्र कुठे आहे. शालिनी बोलली, मग थांबली का नाही ती? शांताबाई बोलली, तिला सांगितलं मी रुद्र गेला म्हणून तर चिडली ना, म्हणे मला सोडून गेलाच कसा काय, आणि तनतन निघून गेली. काहीही म्हणा ताई, पण तुझ्या होणाऱ्या सुनेच्या नाकावर राग आहे. शालिनीताईने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या आत निघून गेल्या. इकडे प्रीती तिच्या मैत्रिणीसोबत मॉलमध्ये पिक्चर बघायला आली होती आणि समोर बघून ती शॉक झाली. तिने तिचा मोबाईल काढला आणि पटापट काही फोटोज क्लिक केले. नंतर तिने फोन लावला. प्रीती बोलली, मला तुला भेटायचं आहे. आत्ताच्या आत्ता. पत्ता पाठवते, अर्ध्या तासात पोच. रुद्र नुकताच मीटिंग संपवून त्याच्या कॅबिनमध्ये आला होता. शामू काका त्याच्यासाठी कॉफी घेऊन आले होते. रुद्र बोलला, शामू काका, आराध्या आली नाही का आणखी? शामू काका बोलले, आल्या त्या, पण नाराज दिसत आहेत. रुद्र बोलला, नाराज? बरं तिला आत पाठवून द्या. शामू काका बोलले, हो. रुद्र मनातच बोलते, नाराज का आहे ती? मी तिला न सांगून आलो म्हणून रागवली की काय? तो विचार करत असतानाच आराध्या आली. तिचे डोळे लाल झालेले होते. रुद्र बोलला, आराध्या काय झालं? तुला बरं नाही का? तू रडली का? तुला कोणी काही बोलले का? आराध्या बोलली, रुद्र तू माझ्याशी लग्न का करत आहे? तिच्या प्रश्नावर रुद्रला हसूच आलं. रुद्र बोलला, तुला माहिती नाही का? आराध्या बोलली, तू लक्ष्मीशी का नाही लग्न करत? आता मात्र रुद्रच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. रुद्र बोलला, काय झालं आराध्या? कोणी काही बोललं का तुला? आराध्या बोलली, मला नाही लग्न करायचं तुझ्याशी. रुद्र बोलला, काय? तो शॉक बसल्यासारखा खुर्चीवरून उठत बोलला. तो लगेच तिच्याजवळ गेला. तिचे हात पकडून तिला शांत करू लागला. ती पण लगेच त्याला बिलगली आणि रडू लागली. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत होण्याची वाट बघू लागला. थोड्या वेळाने ती शांत झाली, पण तिने रुद्रची मिठी सोडली नाही. रुद्र बोलला, काय झालं आराध्या? कोणी काही बोललं का तुला? तशी आराध्या त्याच्यापासून दूर झाली. आराध्या बोलली, ते नाही, काही नाही. रुद्र बोलला, बरं चल, आपण थोडं बाहेर जाऊन येऊ. तो त्याच्या कॅबिनच्या बाहेर पडला. आराध्या पण त्याच्या मागे मागे चालू लागली. त्याने त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि आराध्या आत बसली. मग रुद्र पण बसला आणि त्याने गाडी चालू केली. आराध्या शांत बसून होती. तिने त्याला साधं विचारलं पण नाही की आपण कुठे चाललो. थोड्या वेळात ते एका शांत ठिकाणी पोचले. रुद्र तिचा हात पकडून तिला समोर घेऊन आला आणि तिच्यासोबत खालीच बसला. दोघेही काहीच बोलत नव्हते. आराध्याने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ते चुपचाप समोरचं दृश्य बघत राहिले. आज त्यांच्यातला अबोलाच बोलत होता जणू. आराध्या बोलते, रुद्र. रुद्र बोलला, बोल. आराध्या बोलली, तू मला सोडून नाही जाशील ना? रुद्र बोलला, अगं कधीच नाही. मी जिवंत असेपर्यंत तरी नाही. तुला विश्वास नाही का माझ्यावर? तशी आराध्या त्याला मिठी मारून बसली. रुद्र बोलला, आराध्या, तुझा माझ्यावर विश्वासच नाही वाटतं. आराध्या बोलली, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. रुद्र बोलला, मग असे प्रश्न तुझ्या मनात येतातच कसे? तुला कोणी काही बोललं का? तशी आराध्या त्याच्यापासून दूर झाली आणि नजर चोरू लागली.
आराध्या बोलली, नाही रे, मला कोण बोलेल? रुद्र बोलला, आराध्या, तुला माहिती आहे, तू जरी खोटी बोलली तरी तुझे डोळे मला सगळं खरं सांगतात. खरं सांग, तुला माझ्या घरी जाऊन आली ना? आराध्या बोलली, हो. रुद्र बोलला, आलं लक्षात. मी आईमुळे शांत होतो इतक्या दिवस, पण आता नाही. आज घरी गेल्यावर सगळा सोक्षमोक्षच लावतो. आराध्या बोलली, बिलकुल नाही रुद्र. हां, आईसाठी शांत होता ना, मग आता पण शांतच राहा. रुद्र बोलला, पण तुला काय बोलली मामी? आराध्या बोलली, त्या काय बोलल्या हे महत्त्वाचं नाही. मला सांग, तुला मी आवडते ना? रुद्र बोलला, हा काय प्रश्न आहे? तो हसतच बोलला. आराध्या बोलली, हसतो काय रे? सांग ना. रुद्र बोलला, खूप 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 आवडते तुम्हाला. आराध्या बोलली, रुद्र बघ, मी ना तुला हवं असेल तर बारीक पण होईल, पण हा सावळा रंग, हा रंग नाही बदलता येणार. अरे. रुद्र बोलला, कशाला बदलायचा हा रंग? तुझ्या या सावळ्या रंगानेच तर माझ्या मनाचा ठाव घेतला आहे. आणि जाडी तर जाडी, मला तू अशीच आवडते, गब्बी गब्बी. आराध्या बोलली, गब्बी? रुद्र बोलला, हो, माझी गप्पीच आहे तू. तो तिच्या कपाळावर किस करत बोलला. आराध्या बोलली, निघायचं का मग? रुद्र बोलला, हो, चल. इकडे प्रीती ठरलेल्या ठिकाणी वाट बघत बसली होती. समोरूनच तिला अजित येताना दिसला. तो तिच्या समोर येऊन बसला. अजित बोलला, काय ग, असं का अचानक बोलावलं मला? सगळं ठीक आहे ना? रुद्र आणि आराध्यामध्ये सगळं ठीक आहे ना? प्रीती बोलली, हो हो, ते ठीक आहेत. मला तुझ्याशीच थोडं बोलायचं होतं. अजित बोलला, हां, बोल ना मग. प्रीती बोलली, आधी काय घेशील ते सांग. अजित बोलला, कॉफी. प्रीती वेटरला कॉफी ऑर्डर देते. अजित बोलला, हां, बोल आता, काय झालं? प्रीती बोलली, अजित, कसलं टेन्शन आहे का तुला? अजित बोलला, काय झालं तुम्हा सगळ्यांना? असं का विचारत आहात सगळे मला? प्रीती बोलली, कारण तू स्वतःहून काही सांगत नाही आहेस. अजित बोलला, काय सांगू मी? प्रीती बोलली, हेच की का सहन करतोय तू त्या प्रियाला? अजित बोलला, तिच्या बोलण्यावरून अजित एकदम शॉक होऊन जातो. अजित बोलला, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? प्रीती बोलली, जे तू ऐकलं तेच. अजित बोलला, अगं, माझी गर्लफ्रेंड आहे ती, माझी प्रेम आहे तिच्यावर, सहन का करेल मी तिला? प्रीती बोलली, हो का? मग हे काय आहे? आता अजित बोलला, ती मोबाईल त्याच्यासमोर करत बोलते. अजित बोलला, हे फोटो, हे तुझ्याकडे कसे काय आले? प्रीती बोलली, म्हणजे तुला कसलाच शॉक नाही बसला? मला तर वाटलं होतं की हे फोटोज बघून तुला आभाळ पडल्यासारखा धक्का बसेल, पण नाही, असं नाही. याचा अर्थ तुला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, हो ना? आता मात्र अजित तोंडावर पडला. अजित बोलला, काय बोलत आहेस तू प्रीती? आणि कोणाचे आहेत हे फोटोज? प्रीती बोलली, अरे बाप रे, तू तुझ्या गर्लफ्रेंडलाही नाही ओळखत आता? अजित बोलला, नाही नाही, ही प्रिया नाही आहे. प्रीती बोलली, अरे बस अजित, तुझी गर्लफ्रेंड भर मॉलमध्ये कुठल्या दुसऱ्या मुलाचा हात पकडून फिरते, त्याला किस काय करते. आधी पण मी तिला कुठल्या मुलासोबत पाहिलं होतं, पण म्हटलं असेल कुणी फ्रेंड, पण आज तर चक्क तिने मॉलमध्ये किस केलं. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशींचा आणि आजचा मुलगा वेगळा आहे. अँड डोंट स्टे अजित, की तुला हे काहीच माहिती नाही. ती मुलगी तुला फसवेल एवढा तू मूर्ख नाही. अजित बोलला, आहेच मी मूर्ख प्रीती. प्रीती बोलली, म्हणजे? अजित बोलला, म्हणजे मला या सगळ्या गोष्टी कळल्या, पण खूप वेळ गेल्यावर. प्रीती बोलली, उशिरा तर उशिरा, पण कळल्या तरी. आणि सगळं माहिती आहे तर का सोडत नाही तिला?
अडलंय कुठे? अजित बोलला, प्रीती, आय एम नॉट वर्गे. प्रीतीला त्याच्या बोलण्यामुळे थोडं अवघडत होतं. प्रीती बोलली, पण तू मला का सांगत आहेस हे? अजित बोलला, कारण हा जो सगळा घोळ चालू आहे ना, याची सुरुवात तिथूनच झाली आहे. प्रीती बोलली, डोंट से अजित, यू लॉस्ट युअर व्हर्जिनिटी विथ प्रिया. अजित बोलला, अनफॉर्च्युनेटली यस. तो व्हर्जिन नाही हे ऐकून का कोणास ठाऊक प्रीतीला वाईट वाटलं आणि त्यातल्या त्यात तो प्रियासोबत तिला तर खूपच खराब वाटायला लागलं. अजित बोलला, काय झालं प्रीती? प्रीती बोलली, इतका काय उतावीळ होतास अजित? अजित बोलला, आंधळा झालो होतो ना मी प्रेमात. जे हवं ते दिलं तिला, हवा तेवढा पैसा खर्च केला आणि नंतर नंतर कळलं की ती फक्त माझ्यासोबत नाही आहे, अजून खूप मुलांना फिरवते ती. माझा तर फक्त पैशासाठी वापर करून घेतला तिने. प्रीती बोलली, प्रॉब्लेम काय आहे अजित? अजित बोलला, प्रॉब्लेम हा आहे की ती ब्लॅकमेल करत आहे मला. ती म्हणजे जर मी तिला सोडेल तर ती माझ्यावर तिला फसवल्याची, जबरदस्ती केल्याची केस करेल. प्रीती बोलली, व्हॉट? कुठलीही मुलगी अशी कशी वागू शकते? अजित बोलला, प्रिया वागू शकते. प्रीती बोलली, पण हे सगळं खोटं आहे, तर तू घाबरत कशाला आहेस? अजित बोलला, कारण मला कुठलाच इश्यू क्रिएट नाही करायचा. ती मुलगी मूर्ख आहे आणि शेवटी बापांची इमेज माझ्यामुळे मला त्यांचं नाव नाही खराब करायचं. आता तर तिची खूप हिंमत वाढली, खूप पैसे मागते ती. काय करते एवढ्या पैशांचं काय माहिती? माझं कसलं झालं आहे ना प्रीती, इकडे आड तिकडे विहीर, खूप मोठी चूक केली. प्रीती बोलली, पण काही तर करायलाच हवा ना, नाहीतर तिची हिंमत अशीच वाढत जाईल. रुद्रला सांगितलंस का तू? अजित बोलला, नाही, त्याने विचारलं होतं मला, पण आता कुठे तर त्याचं लग्न ठरलं. मला या सगळ्या गोष्टीमध्ये नाही अडकवायचं त्याला. लेट हिम एन्जॉय दिस डेज. मी तुला पण ही गोष्ट खूप विश्वासाने सांगितली आहे. तू पण प्लीज कोणाकडेच बोलू नको. प्रीती त्याच्या हातावर हात ठेवत बोलते. प्रीती बोलते, डोंट वरी अजित, आय ॲम विथ यू. आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू. अजित बोलला, थँक्यू. प्रीती बोलली, आपल्याला सगळी व्यवस्थित प्लॅनिंग करावी लागेल. मला तू प्रीतीची सगळी माहिती दे, तिचे फ्रेंड्स, ती कुठे कुठे जाते ते सगळं. अजित बोलला, हो, पण नक्की तू करणार काय आहेस? इकडे रुद्र आराध्याला सोडून त्याच्या घरी जातो. रागवू नको, शांत राहा, आईला त्रास होईल असं काहीच बोलू नको, अशा खूप साऱ्या इंस्ट्रक्शन तिने त्याला दिल्या होत्या. तिचं बोलणं आठवून त्याला हसूच यायला लागलं. रुद्र मनातच बोलतो, कशी आहे ना माझी गप्पी, कधी बावडटसारखी वागते तर कधी खूप समजूतदार, पण कशीही असली तरी माझी आहे. घरी शांताबाई आणि टिया रुद्रची वाटच बघत होत्या. त्यांना वाटलं होतं की रुद्र आणि आराध्यामध्ये भांडण झालं असेल. तो खूप चिडलेला असेल. आराध्याने आतापर्यंत लग्नाला नकार दिला असेल, पण असं काहीच झालं नाही. रुद्र घरी आला तर खूप शांत होता. खरं तर त्याला शांताबाई आणि टियाचा खूप राग आला होता, पण तसं त्याने दाखवलं नाही. शांताबाई आणि टियाचा तर चेहरा उतरला होता. त्यांची खूप पूर्ण प्लॅनिंग वाया गेली होती. टिया बोलली, आई, आता आपण जसं ठरवलं होतं तसं काहीच झालं नाही. आपली सगळी प्लॅनिंग वाया गेली. ही आराध्या खूप पोचलेली चीज दिसत आहे. शांताबाई बोलली, या पुढचा डाव आपल्याला आणखी मोठा घालावा लागेल. इकडे आराध्याच्या घरी जोरदार लग्नाची तयारी चालू होती. लग्न साताऱ्याला होणार होतं, म्हणून देशमुख कुटुंब 15 दिवस आधी तर पाटील कुटुंब 8 दिवस आधी साताऱ्याला जाणार होते. तिकडची सगळी व्यवस्था शरदराव बघणार होते. तरीही इकडे शारदाताईंची सारखी धावपळ चालू होती. शरदराव बोलले, शारदा, काय चाललं आहे तुझं? लग्नाला वेळ आहे अजून. शारदा बोलली, अहो, मला माहिती आहे, पण असे दिवस निघून जातील हो. त्यात आपल्याला साताऱ्याला जायचं आहे, काही राहायला नको ना. त्यात ह्या दोन्ही मुलींचं ऑफिस चालू आहे, एकही कामात पडत नाही. ममता पण एकदम वेळेवर येणार आहे आणि तुम्ही तर काहीच कामाचीत नाही. दिवसातून 4 वेळा चहा लागतो तुम्हाला, पण थोडी म्हणून मदत करत नाहीत. शरदराव बोलले, अगं हो, किती ती चिडचिड, तू बस बरं शांत. शारदा बोलली, अहो, कसं शांत बसू? मुलीचं लग्न आहे आपल्या. ती लोक खूप चांगली आहेत, समजूतदार आहेत, म्हणून आपलं हलगर्जीपणा नको ना करायला. बाकीचं सगळं जाऊ द्या, पण त्यांच्या मनाप्रमाणात काही कमी नको पडायला. शरदराव बोलले, काही काळजी करू नको, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल. शारदा बोलली, देव करो असंच हो. शामू काका बोलले, साहेब, तुम्हाला भेटायला कोणी जैन आला आहे. रुद्र बोलला, बरं, आत पाठवून द्या त्याला. जैन बोलला, काय म्हणता रुद्र साहेब, कसे आहात? रुद्र बोलला, मी मस्त. बाकी तुला सांगितलेलं काम झालं का? जैन बोलला, हो. तो काही फोटोज रुद्र समोर ठेवतो. रुद्र एक एक फोटो बघतो आणि शॉक होतो. जैन बोलला, साहेब, खूप पोचलेली व्यक्ती आहे ही.
पण आणखी एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. रुद्र बोलला, बोल ना. जैन बोलला, आपल्यासोबत आणखी कोणीतरी त्या व्यक्तीवर पाळत ठेवून आहे. रुद्र बोलला, काय? आणखी कोणीतरी? जैन बोलला, हो साहेब. रुद्र बोलला, बरं एक काम कर, त्या दुसऱ्या व्यक्तीची पण माहिती काढ सगळी आणि मला येऊन कळव कोण आहे ती. बाकी एवढी माहिती पुरेशी आहे. जर मला काही लागलं तर कळवेल मी तुला. फक्त ही गोष्ट या कानाची त्या कानाला जायला नको. जैन बोलला, नाही जाणार. आपलं काम चोख असते. त्या दुसऱ्या व्यक्तीची माहिती पण तुम्हाला 2 दिवसात मिळून जाईल. रुद्र बोलला, तुझे पैसे थोड्याच वेळात तुझ्या अकाउंटला येऊन जातील. जैन बोलला, अहो साहेब, तुमचं काम म्हणजे पैशाची काही काळजी नाही मला. चला येतो मी. इकडे आराध्या सारखी तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत होती आणि प्रीती लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसलेली होती. आराध्या बोलली, 2 दिवसावर रुद्रचा बर्थडे आला आहे. मला ना त्याला सरप्राईज द्यायचं आहे. प्रीती बोलली, आराध्या बोलली, पण काय देऊ, कसं देऊ तेच कळत नाही आहे. तू सांग ना प्रीती, काय देऊ? प्रीती बोलली, आराध्या बोलली, त्याला पण आवडायला हवं ना सरप्राईज. प्रीती बोलली, आराध्या रागातच बोलते, काय म्हशीसारखी करते ग. मी काहीतरी बोलत आहे आणि तू त्या लॅपटॉपमध्ये तोंड घालून बसली आहेस. प्रीती बोलली, ऐकत आहे ग मी तुझं बोलणं. आराध्या बोलली, काही ऐकत नाही आहेस आणि किती वेळ त्या प्रियाचे फोटोज बघणार आहेत तू. इंस्टाग्राम, फेसबुक सगळं बघून झालं. त्या अजितसोबत तुला पण आवडायला लागली का ती प्रिया? प्रीती बोलली, अगं असं सहज बघत आहे. आराध्या बोलली, मध्ये गधे तो लॅपटॉप मी फेकून देईल बरं का आता. प्रीती बोलली, बरं बाई, घे ठेवला. बोल, काय म्हणत होती? आराध्या बोलली, रुद्रच्या बर्थडेच्या सरप्राईजबद्दल बोलत होती. प्रीती बोलली, अरे मग एकदम ग्रँड पार्टी करू ना. आराध्या बोलली, नको नको, त्याला असं सगळं साधं साधं आवडतं म्हणून तर काही कळत नाही आहे. अजितची हेल्प घ्यायची का? प्रीती बोलली, नको नको, आधीच तो त्याच्या टेन्शनमध्ये आहे. आराध्या बोलली, टेन्शन? कसलं टेन्शन? आता मात्र प्रीती गडबडली. प्रीती बोलली, नाही नाही, काही नाही. आराध्या बोलली, अगं नाही, कसं नाही? तूच बोलली ना आता की त्याला टेन्शन आहे. तुला माहिती आहे का काही? प्रीती बोलली, मला काय माहिती असणार? तूच नव्हती बोलली का मला की तो आता शांत शांत असतो, टेन्शनमध्ये असतो, म्हणून म्हटलं मी. आणि त्यात तू जर त्याला काही काम दिलं तर तो तुला नाही म्हणणारच नाही. आराध्या बोलली, बरोबर बोलत आहेस तू, आपणच आपलं बघू. प्रीती बोलली, तुझ्या डोक्यात काही आहे का? आराध्या बोलली, मला असं वाटते की आपण त्याच्या घरच्या टेरेसवरच करू, म्हणजे कसं त्याच्या घरचे पण इन्व्हॉल्व होतील. प्रीती बोलली, वा वा ताईसाहेब, आतापासूनच सासरच्यांची एवढी काळजी. आराध्या बोलली, गप ग, मला सांग आयडिया कशी आहे? एक नंबर. प्रीती बोलली. रात्री बऱ्याच वेळ त्या डेकोरेशन गिफ्टबद्दल बोलत राहिल्या. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामाला लागले. आराध्या बोलली, मे आय कम इन सर? रुद्र बोलला, तू काय सर सर करत आहे मला? आराध्या बोलली, ते कोणीतरी मला पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की ऑफिसचे काही एथिक्स आहेत, काही मॅनर्स आहेत म्हणून. रुद्र बोलला, असं? आणि मॅनर्सचं म्हणाल तर तुम्हाला मी अर्धा तासापूर्वी बोलावलं होतं. इतका उशीर का झाला? आराध्या बोलली, ते मी कामात होती म्हणून. रुद्र बोलला, कसलं काम? आराध्या बोलली, ते पर्सनल काम होतं थोडं. रुद्र बोलला, ऑफिसमध्ये पर्सनल काम करायला येता का तुम्ही? आराध्या बोलली, कामाचं तसं महत्त्वाचं होतं, नसतं केलं तर माझा होणारा नवरा रागवला असता मला. रुद्र बोलला, अरे बापरे, तुम्ही घाबरता का त्याला? आराध्या बोलली, घाबरत नाही मी, प्रेम म्हणतात त्याला. रुद्र बोलला, कुठलं एवढं महत्त्वाचं काम होतं? आराध्या बोलली, सुट्टी टाकली आहे 2 महिन्यांची. रुद्र बोलला, अरे हो, पुढच्या आठवड्यात तुम्ही साताऱ्याला जाणार आहात ना? आराध्या बोलली, हो, पण तुम्ही सुट्टी दिली तरच. रुद्रला तिच्या बोलण्यावर हसू यायला लागलं. रुद्र बोलला, ती तर करावीच लागेल, नाही तर लग्न कसं होईल? आणि लग्न नाही झालं तर हनीमून कसा होईल? आराध्या बोलली, गप ना रुद्र, ऑफिसमध्ये आहोत ना आपण. रुद्र बोलला, बरं बरं राहील. मला तुला हे सांगायचं होतं की मी 4 दिवसांसाठी गोव्याला चाललो आहे. आज दुपारीच निघणार आहे. आराध्या बोलली, का बरं गोव्याला? रुद्र बोलला, अगं तिथे आपली कंपनी आहे ना, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, सो जावंच लागेल. आता मात्र आराध्याचा चेहरा पडला होता. रुद्र बोलला, काय ग, चेहरा का पडला तुझा?
आता आराध्या काय सांगणार होती त्याला की त्याच्या बर्थडेची सगळी प्लॅनिंग की तिने केली होती म्हणून. आराध्या बोलली, नाही नाही काही नाही, ते तू परत येशील आणि मी लगेच साताऱ्याला जाईन. आपल्याला सोबत टाईम पण भेटणार नाही ना म्हणून. रुद्र बोलला, हो ग राणी, आणि मी पण येणारच आहे ना तुझ्या मागे मागे साताऱ्याला. तुला कायमच जवळ घेऊन येईल मग. रुद्र तिला मिठी मारतच बोलतो. आराध्या पण त्याला विलगते. शालिनी बोलली, काय सारखी घाई असते रे तू रुद्र, तुझी. लग्न जवळ आलं आहे तरी तू आता गोव्याला चालला आहे. काय आपलं सारखं काम काम करत राहतो. रुद्र बोलला, हो ग आई, पण कामच तसं आहे आणि हे शेवटचं आता. शालिनी बोलली, बरं घेतलं ना तू सगळं व्यवस्थित. रुद्र बोलला, हो ग आई. शालिनी बोलली, आराध्याला सांगितलं ना. रुद्र बोलला, हो सांगितलं ना. नाराज झाली होती ती थोडी. शालिनी बोलली, होणारच ना, तुमचं लग्न असं घाईघाईत ठरलं, त्यात तुला तिला साधा वेळ पण देता येत नाही आहे. रुद्र बोलला, आई कळतंय ग मला सगळं, पण काय करणार. अजित एकदा पूर्ण ट्रेन झाला की माझा अर्धा लोड कमी होईल आणि मला उशीर होतोय. 3ची फ्लाईट आहे माझी, निघतो मी. शालिनी बोलली, कधी येशील परत. रुद्र बोलला, 4 दिवसांनी. शालिनी बोलली, काळजी घे बाळा आणि सांभाळून जा. रुद्र बोलला, हो ग आई, चल ये तुम्ही, बाय. प्रीती बोलली, कशाला एवढं तोंड पाडून बसली आहेस. सरळ सांगायचं ना त्याला की जाऊ नको म्हणून. आराध्या बोलली, काही फायदा नाही, तो कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक आहे, माहिती आहे ना. प्रीती बोलली, मग एवढं कळतंय तर जाऊ दे ना. आराध्या बोलली, पण माझ्या सरप्राईजचं काय. परवा त्याचा बर्थडे आहे आणि मला काहीच करता येत नाही आहे. प्रीती बोलली, ये जाडे, तूच का जात नाही ग गोव्याला. यापेक्षा चांगलं कुठलं सरप्राईज असेल का. आराध्या बोलली, ए हो, माझ्या डोक्यातच आले नाही हे. पण आई बाबा जाऊ देतील का. प्रीती बोलली, का नाही जाऊ देतील. आता तर होणारी नवरी आहेस तू, तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतील ते. पण ऑफिसचं पत्ता तो कुठे थांबला आहे सगळं माहिती आहे ना तुला. आराध्या बोलली, नाही माहिती, पण माहिती करून घ्यायला काही जास्त वेळ लागणार नाही. त्याच्या घरी जाऊन आईला विचारलं की सगळं सांगतील त्या आणि आपल्या सरप्राईजमध्ये हेल्प पण करतील. प्रीती बोलली, जा मग मस्त मिनी हनीमून सेलिब्रेट करून या. आराध्या बोलली, काहीही काय बोलते ग अगं. प्रीती बोलली, काही पण काय त्यात. जाडे, तू तुझ्या हनीमूनची पण प्लॅनिंग केली असणार ना, म्हणजे काय घालणार, साडी की शॉर्ट नाईटी. आराध्या बोलली, प्रीती तुझ्या जिभेला काही हाडं, मोठी बहीण आहे ना मी तुझी, असं बोलतात का बहिणीशी. प्रीती बोलली, हो असंच बोलतात. आणि तू काय मला रागवत आहेस ग. वर वर रागवत आहेस, पण मन में तो लड्डू फुट रहे होंगे. रोज स्वप्न पाहत असतील तुझ्या हनीमूनचे, फर्स्ट नाईटचे. तिचं बोलणं ऐकून आराध्या चक्क लाजली. तिचे गोबरे गोबरे गाल टमाट्यासारखे लाल झाले होते. प्रीती बोलली, आय हाय, कसली ब्लश करत आहेस तू. अशीच लाजत राहिली तर जिजूंचं काही खरं नाही. मला तर दया येते आहे त्या बिचाऱ्याची. कसली डोमिनेटिंग असतील तू. तशी आराध्या तिला एक फटका देते. प्रीती तिला चिडवत असते आणि आराध्या तिला मारायला तिच्या मागे मागे पडते. आराध्या बोलली, चल प्रीते, मी निघते रुद्रच्या घरी, मी बाय. प्रीती बोलली, हा जा, पण तू गोव्याला बरोबर जाशील ना. आराध्या बोलली, अगं हो ग बाई, आधी पत्ता तर घेऊ दे. शालिनी बोलली, पण तू एकटीच चालली बाळा, जाशील ना बरोबर. आराध्या बोलली, हो आई, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी सकाळपर्यंत पोहोचेल आणि मी ना त्याला रात्री पण विश नाही करणार आहे. सकाळी तिथे जाऊनच सरप्राईज देईल, पण तुम्ही पण त्याला काही सांगू नका हां. शालिनी बोलली, हो ग, नाही सांगत. तू फक्त तिथे पोचली की मला कॉल करून कळव. आणि रुद्र, स्वेटर पण इथेच विसरला आहे. थंडीचे दिवस आहेत, तू देशील का त्याला. आराध्या बोलली, आई हे काय विचारायचं झालं का. द्या तुम्ही, मी देईल त्याला. शालिनी बोलली, बरं मी देतेस आणून. शालिनी ताई स्वेटर आणायला आत निघून जातात. शांताबाई बोलली, टिया, ती लक्ष्मी पण गोव्यालाच आहे ना. टिया बोलली, हो ग आई, तिच्या पिक्चरची शूटिंग चालू आहे तिकडे, म्हणूनच रुद्र गेला ना गोव्याला. त्या दोघी मुद्दाम आराध्याला ऐकू जाईल या आवाजात बोलत होत्या. आराध्याने पण त्यांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिचा रुद्रवर पूर्ण विश्वास होता. शालिनी ताई स्वेटर घेऊन आल्या. आराध्या पण त्यांच्या पाया पडली. शालिनी बोलली, व्यवस्थित जा आणि येताना रुद्रसोबतच ये. आराध्या बोलली, हो आई, येते मी. इकडे आराध्या सकाळी गोव्याला पोचते. सर्वात आधी ती तिच्या आणि रुद्रच्या घरी कॉल करून पोचल्याचं कळवते आणि नंतर कॅब करून शालिनी ताईंना सांगितलेल्या हॉटेलकडे जाते. तिच्यासाठी शालिनी ताईंने खूप
सरप्राईजने रुद्रकडून त्याचा रूम नंबर काढला होता. हॉटेलचा मालक रमाकांत रावांच्या ओळखीचा असल्यामुळे तिला कोणी अडवतही नाही. ती सरळ रुद्रच्या रूमकडे जाते. वाटेत मध्येच थांबून तिच्या बॅगमधून रुद्रसाठी घेतलेले गिफ्ट बाहेर काढते. ती रुद्रच्या रूमजवळ पोचते. रुद्रचा दरवाजा उघडाच असतो. ती त्याला सरप्राईज देणारच तोच तिचे पावले दारात अडखतात. समोरचं दृश्य बघून ती शॉक होऊन जाते. समोर रुद्र फक्त त्याच्या 3/4 लोअरवर असतो आणि त्याच्या मिठीत लक्ष्मी असते. शॉर्ट नाईटीवर. जणू रात्र त्यांची सोबतच घालवली होती. लक्ष्मी बोलली, रुद्र आय लव्ह यू. रुद्र बोलला, आय लव्ह यू टू लक्ष्मी. रुद्र लक्ष्मीच्या केसातून हात फिरवतच बोलतो. त्यांचं बोलणं ऐकून आराध्याच्या डोळ्यातून आसू यायला लागतात. तो धक्का एवढा मोठा असतो की तिच्या हातून त्याच्यासाठी आणलेला गिफ्टचा डब्बा पण खाली पडतो. त्या आवाजाने रुद्र आणि लक्ष्मीचंही लक्ष आराध्याकडे जाते. रुद्र बोलला, आराध्या तू इथे. रुद्र पुढे काही बोलायच्या आतच आराध्या तिथून रडत रडत निघून जाते. हे काय झालं? रुद्रने फसवलं आराध्याला. का बरं त्यांनी असं केलं असेल? कळेलच पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला कळवायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, मी बिझी असल्यामुळे थोडे व्हिडिओ लेट होत आहे, त्यासाठी सॉरी.